एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आप्पासाहेब. यानंतर ज्येष्ठ नेते माननीय बाबासाहेब चौरे हे आपल्याला मार्गदर्शन करतील. माननीय बाबासाहेब चौरे. आपल्या सर्वांचे शेतकऱ्यांचे जाणते राजे, 84 वर्षाचा योद्धा की ज्याच्याकडे बघितल्यानंतर सुद्धा माझ्यासारख्या 68 वर्षाच्या माणसाला हत्तीचं बळ येतं, ते आपले सर्वांचे शेतकऱ्यांचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपल्या लाडक्या खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे, या व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी मंत्री अनिलजी देशमुख साहेब आणि या व्यासपीठावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष ॲडव्होकेट तेजस्वी पाटील, कार्यकारी अध्यक्ष गंगावळणचे आपले महारुद्र पाटील, ज्यांनी आपल्याला भिवू नका अशा पद्धतीचा आधार दिला, त्या या तालुक्याचे वस्ताद माननीय आप्पासाहेब जगदाळे पाटील आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व तरुण मंडळ आणि माझी शेतकरी बंधूंनो, आज 35 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये स्वखर्चाने स्वनिष्ठेनं काम करत असून सुद्धा या नवीन झालेल्या पक्षाची धुरा पुन्हा सांभाळण्यासाठी शरदचंद्र पवार साहेबांच्या या स्वच्छ पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना अटल बिहारी वाजपेयींनी भयमुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत नारा दिला आणि आमच्या सारख्या तरुणांनी वाहून घेतलं. त्यांना 2 खासदाराच्या असताना सुद्धा पंतप्रधानापर्यंत देण्याच्या देशाच्या तरुणांनी काम केलं. आता काही लोक बोलतात तुमचे तर 10 लढवतात, कसं होणार? अरे आमचे 10 सुद्धा 2 वरून जर पंतप्रधान ह्या देशाचे नागरिक करू शकतात, तर 10 वरून पुन्हा एकदा कामाला सुरुवात करून नक्की आम्ही या पवार साहेबांना एकदा पंतप्रधान करून दाखवू. या जिद्दीनं पवार साहेब ही दाढी राखली आहे. मी आयुष्यात कधी दाढी नव्हती. भ्रष्टाचार मुक्त सरकार, अटल बिहारींचं ना खाऊंगा ना खाणे दूंगा. एक खासदारासाठी घोडे बाजार केला नाही. सरकार सोडलं, जनतेमध्ये आले, त्यांना तुम्ही पुन्हा पंतप्रधान केलं. त्या सरकारचे पुढच्या पिढीचे ह्या देशाचे प्रधान सेवक काय करताय? याच्या मागे ईडी लाव, त्याच्या मागे CBI लाव, त्याला धमकव, त्याला जवळ घे, त्याच्याशी हितकुज कर, त्यांचा दाढीवाला दुसरा डायलॉग कर, तू किती गेले मग डील कर आणि त्यांना आपल्या मांडी शेजारी बसव, त्यांना सत्तेचं गाजर दाखव, त्यांचा सत्ता दे आणि त्यांना आपल्या भ्रष्टाचाराचं पांघरून घालून भ्रष्टाचाराची ही एक मायभूमी भारतीय जनता पार्टीला बनवली. भ्रष्टाचाराचा आधारस्तंभ भारतीय जनता पार्टी झाली. अशा माझ्यासारख्या शुद्ध चारित्र्याच्या माणसाला तिथं दम घुटवणारी घटना झाली. म्हणून परवा साहेबांना फोन केला, तुमचा पक्ष नवीन आहे, तुमच्या पक्षातनं ज्याच्यावरती ईडीच्या चौकशा आहेत ते सगळे आता तुमच्या पक्षाला सोडून भारतीय जनता पार्टीत गेलेत. त्या राजकारण्यांच्या ह्याच्यामध्ये माझ्यासारख्या प्रामाणिक माणसांचा दम घोटतोय. याला श्वास घेण्यासाठी पक्ष कुठला पाहिजे? तर जो पक्ष स्वच्छ झालाय, जो पक्ष प्रदूषितापासून मुक्त झालाय, अशा पक्षामध्ये, भ्रष्टाचार मुक्त पक्षामध्ये मी मोकळा श्वास घेण्यासाठी शरद पवार सारख्या 85 वर्षाच्या योद्ध्याला साथ देण्यासाठी 68 वर्षात माझ्या हत्तीचं बळ आलं आणि साहेब आपल्या या विद्यापीठाच्या शाहू फुले आंबेडकर विचारधारा घेऊन तो चाललाय. त्या शेतकऱ्याच्या साथ देण्यासाठी कोणतंही पद, कोणताही पैसा, कोणतीही गाडी, कोणतंही घोडं काय आम्हाला नकोय. अशा असताना सुद्धा काम करण्यासाठी तुमच्याकडे आलोय. शेतकऱ्यांना हे देशामध्ये स्थान मिळावं, शेतकरी सुखी तर देश सुखी, ही कल्पना साकार करण्यासाठी तुमच्याकडे आलोय. तुम्ही मला 81 साली आजच या वेळेला स्वयंवर नगर कार्यामध्ये धोंडेबदाजीबा खोमडे स्वतंत्र सैनिकाच्या निमंत्रणाला मान देऊन अक्षदा टाकून मला एक आशीर्वाद दिला होता. आज 43 वर्ष झाली साहेब, त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पुन्हा एकदा मला तुम्ही तुमचे हाय जो स्वप्न शेतकऱ्यांना सुखी करायचं, त्याच्यासाठी आशीर्वाद द्या. ह्या कार्यकर्त्यांबरोबर कोणतेही अपेक्षा न ठेवता काम करीन आणि आपल्या जे महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा परवा अपमान देशाच्या पंतप्रधानांनी केला,
भटकता आत्मा, अतृप्त आत्मा ही जी संज्ञा दिली साहेब, ती महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मनाला ठेच पोचणारी घटना आहे. येत्या 7 तारखेला आपण तुतारीच्या चिन्हावर बटन दाबून सुप्रियाताईला तर विजयीच कराल, पण ह्या इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवाराला विजय करून आपल्याला हे पवार साहेबांना ज्यांनी हिणवलं त्यांना अबकी बार 400 पार म्हणलंय, पण आता जनता म्हणते अबकी बार यांना हद्दपार. तुम्ही हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याकडून ही अपेक्षा करतो. रजा घेतो साहेबांना पुढच्या रस्त्यावर जायचं असल्यामुळं जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. धन्यवाद चौरे साहेब. यानंतर माजी मंत्री